हॅलो काहीच नाही बोलू शकत सध्या आता. अरे काय बोलू पण बोल मोस्ट गाडी यांना देणार चालवायला. मी चालवणार ना भाई गाडी. भाई आपण माहिती नाही फील सब्सक्राइब कीजिए इसको. तो चलिए शुरू करते हैं. कसं काय मंडळी, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या अशा नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण आज रात्री निघालेलो आहे कोकणामध्ये, कोकण दौरा म्हणजे कोकणात जाण्यासाठी निघालेलो आपण. तर रात्रीचे आता 11-11:30 वाजलेले आहेत. आपलं जेवण वगैरे प्रॉपर झालेलं आहे. आपण चाललो आहे फॅमिली फंक्शन अटेंड करण्यासाठी कोकणामध्ये. तर आज रात्री गेलो उद्या संध्याकाळपर्यंत परत म्हणजे उद्या रात्रीपर्यंत परत निघू, म्हणजे वन डे रिटर्नमध्ये येणार आपण जाऊ. तर आजचा ब्लॉग कसा होता आपल्याला माहीत नाही. जेवढं पण आजचे कॉन्टेंट भेटणार आपल्याला तेवढं आपण शूट करून ब्लॉगमध्ये टाकू. पूर्ण फॅमिली वगैरे सोबत आहे आपल्याला. आणि मागची मस्त आता विंडो शूट पकडलेली आहे एकदम. विंडो शूटमध्ये का कारण की लाईट वगैरे मस्त एकदम प्रॉपर आहे व्हिडिओमध्ये. त्यासाठी प्रवास चालवून आपला ऑलमोस्ट आता किती अर्धा झालेला आहे. पुढे बघूया आपल्याला कॉन्टेंट वगैरे काय भेटतोय का. चला तर मग भेटूया डायरेक्ट पुढे आता. A few moments later. बोल. माझं नाव अनिश आहे आणि मी आज चाललेलो आहे कोकणामध्ये असं आपल्या ब्लॉगमध्ये सांगायचं तुला. आता रात्रीचे किती माहिती आहे का, 12:30 नाही 12:30 पावणे 1 वाजलेले आहेत. आपण निघालो कोकणामध्ये, मला सांगितलं नाही. आता आपलं एखादं इंट्रोडक्शन घ्यायचं आहे तर सांगतो आता कुठे चाललं आहेस. हॅलो गाईज, माझं नाव अनिश आहे आणि आत्ता टायमिंग मला माहीत नाही काय झालं आहे, पण रात्रीची वेळ आहे. आम्ही चाललो कोकण दौऱ्यावरती वन डे ट्रिपसाठी. तर तुम्ही बघत राहा पुढच्या ब्लॉगमध्ये, तुम्हाला समजेल सगळं काही. आता याची वारी हा बोलू ब्लॉगमध्ये. मी बोलू त्याचं बोल. हॅलो गाईज, माझं नाव आहे अमय. आम्ही चाललो एक दिवसाच्या कोकण ट्रिपला. मी पण येईल. हां एक मिनटं. असा करून आपण मगाशी ब्लॉग चालू केलेला आहे. तर आपल्या गँगमध्ये सगळे 4 मेंबर आता झोपलेला ॲक्च्युली तो प्रवास करून आलेला आहे. हां त्याला मोमेंटिंगसारखं होतं आहे. तर तो म्हटलं की सकाळी चहा प्यायला उठला का सध्या त्याचा विश्रांती काय बोलते त्याच्या मोड कुठला मोड होतो विश्राम मोडमध्ये सध्या होतो. आता आम्ही सगळे चौघं आणि ॲक्च्युली एक मेन विषय काय माहिती आहे का. हां कुठे बोलत तो वाहन किती मोडमध्ये सगळ्या. हां पनीर खाल्ल्यापासून पनीर खाऊन झोपलेलं आहे. आता एक विषय काय माहिती आहे का, आता एक विषय बघायचा सगळे मागे बसले ते एजंट म्हणजे आपल्या वयाचे सगळे बॅक बेंचर आहेत. पूर्ण फॅमिली वगैरे ना पुढे असं एकदम बघा सगळे गाडीमध्ये एकदम पुढं बसलेले आहेत. तो विषय बघा सगळी पूर्ण गाडी भरलेली आहे. चाललेले वन डे ट्रिपसाठी सगळे झोपलेले आहेत. सगळे बॅक बेंचर मागे बसलेले आहे का बारकी पुढं सगळी. आता मोठी माणसं असतात तर गाणी विणी घेतली असते. बघूया थोडं पिन म्हणून मला गाणी विणी घेतली तर ठीक आहे. तर आपल्याला एक सकाळी भेटेल मला असं आहे आपलं आपण एक्साइटेड होणार नाही. येस. हॅलो गाईज. आता जर काय भेटलं तर ठीक आहे. नाईटला सकाळी डायरेक्ट काय असेल ब्लॉग आपण पुढचा ब्लॉग चालू करू कोकणात गेल्यावरती. कारण इथं काय आपला असं कॉन्टेंट भेटत नाही. झोपले जाते सकाळी डायरेक्ट गुड मॉर्निंग मस्त चहा पीत किंवा निसर्ग वातावरण घ्यायचं देऊ आपण काहीतरी ब्लॉगमध्ये. काय भेटलं तर पुढे ठीक आहे. मी आता अशा जागेवर चाललो आहोत तिकडे असं निसर्ग तुम्हाला बघितल्यावर तो असं म्हणतो की आपण जिथे चाललो आहे तिथं आहे तो निसर्गरम्य तुमचं बघितल्यामुळे असं हे होईल आतमध्ये किंवा थंबनेल वगैरे पण असं थंबनेलच काय आहे ॲक्च्युली ब्लॉगमध्ये. बघूया पुढे काय भेटलं ठीक आहे. त्यामुळे डायरेक्ट सकाळी होत्या फक्त केले. गुड नाईट, बाय बाय, स्वीट ड्रीम. 2 seconds later. आता आहे ना रात्रीचे 2:30 वाजलेले 2:30 आणि आपण थांबलेलो इथं हायवेला पनवेलचं पुढं थोडं आलो वाटतं होते. तर ड्रायव्हर लोकांना चहा वगैरे प्यायला थांबलो आहे. इथून पुढे कुठं थांबायला माहीत नाही. आता जा शेवटचा व्हिडिओ असं होतं म्हणजे शेवटचा आपला डायरेक्ट सकाळी येत नाही डायरेक्ट झोपून होणार आहे भाई. आता तर इथं पुढे गाडी लावलेली आपली तर मागे चहा वगैरे पिऊयात आणि
मी म्हणाले गेलं भेटूया सकाळी. हे सगळे झोपलेले गाडीमध्ये. आम्ही फक्त चहा प्यायला होतो. पायावर दुखत जास्त, पाय जास्त दुखत म्हणून खाली उतरलो होतो. एक कप चहा पिऊया, गाडी जाऊन झोपूया आता. चला बघूया. The next day. सकाळ मंडळी सूचना जनित जारी. आता रात्री चहा वगैरे पिण्याला झोपलो होतो. तर सकाळचे 7:30-8 वाजलेले. मस्त जाग आली झाली आहे. आम्ही दोघं उठलेले आहेत आणि बाजूचे दोघं आहेत ना फुल झोपेत. खिडकीतनं बाहेर झोपतोय. कोपऱ्यातल्या खिडकीतनं बाहेर झोपतोय. झोप नाही तर बेकार आहे. त्याला काय लक्षात नव्हतं आहे. म्हणजे खिडकीतनं पूर्ण बाहेर करून झोपला येतो. झोपण्याची स्ट्रॅटेजी काय असेल ना माहिती सांगू शकत नाही. आता मी जवळजवळ चिपळूणच्या पुढे संगमेश्वर वगैरे सोडून पुढे आलेलंच आहे. तर आपल्याला उतरायचं कुठे जायला ते कणकवलीला आपल्याला उतरायचं आहे. ते आपलं फायनल डेस्टिनेशन आहे. अजून काहीतरी एक तास दाखवते आता. बघूया इकडे गेला फ्रेश वगैरे होऊन चहा नाश्ता करून मस्त लाईव्ह एन्जॉय करत तर मग ब्लॉगमध्ये दाखवूयात. चला त्यासाठी मी आलो होतो अपडेट द्यायला. बाकी भेटूया पुढे जाऊ. तू काय सांगशील व्हिडिओमध्ये? डोळ्यावरती थोडी थोडी झोप आहे आणि बाहेरचं वातावरण बघून तर मग झोप उठते हळूहळू. वॉटरफॉल ग्रीनरी बघून ना भाई म्हणजे बोलतो ना काय बोलतो शब्द नाही बोलायला. शब्द नाहीत, वर्ड संपलेत भाई. चला पुढे जाऊन भेटतो तुम्हाला. भेटूया पुढे. Much later. फायनली आपण आता उतरलेलो आहे. गाडी आपली मागे लावलेली आहे आणि आपण आता उतरलेलो आहे. थोडं पावसाचं वातावरण झालेलं आहे. बॅग वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत. पोचता आपल्याला 2-2.5 तास लागलेले आहेत. बघू आता किती वेळ लागतोय. काय करतोय? पोहे खातोय. नाश्ता आता फ्रेश वगैरे लावून बसतो. आता फ्रेश वगैरे लावून आपल्या इथं जरा कांदा पोहे मस्त राहिलो. फ्रेश घालून गरम गरम कांदा पोहे ते खायला बसले. त्यानंतर आंघोळ थोडे आणि काय आपला कार्यक्रम डेली वगैरे फटाफट. आजच्या दिवसभराचं काय असेल प्रॉब्लेम तुम्हाला ब्लॉगवर दाखवेल. चला थोडं नाश्ता वगैरे करून घरी जरा आता आंघोळ वगैरे करतो. तुम्हाला भेटतो. चला. हॅलो गाईज नाही बोलू शकत सध्या. आता मस्त पोटभर नाश्ता, 1 प्लेट पोहे, 1 कप चाय, दॅट इज दॅट सगळं झालेलं ओके एकदम. आणि तुम्हाला एक सीन सांगतो. आजच्या आपल्या प्रवासामध्ये 18 सीटर गाडी होती. त्याचे भाई दोघं पण रायडर. त्या दोघांनी काय गाडी चालवली माहिती आहे 8 ते 10 तास आणि अशी गाडी चालवली ना. त्यामुळे 2-3 प्रश्न विचारले. तुमचा प्रवास कसा होता कोकणातला घाटातनं? फक्त 8 तास. 8 ते 10 तास भाई लोकांनी गाडी चालवली आहे. त्यांना आपण विचारूयात की त्या घाटामध्ये या भाईनी गाडी कशी चालवली. म्हणजे वन साईड होता ना सन्ना पिरिरी सांगेल त्या शब्दामध्ये. म्हणजे तो एक मोमेंटला गाडी अशी आली होती की भाईने पूर्ण स्टेबल गाडी थांबवली होती. पण चढांवरती त्या भाईने थांबवलेली गाडी परत चालू केली. भाई काय बता 100 बता हिंदी बता चलेगा आपने को भाईला. ड्रायव्हर की जिंदगी भाई तो त्याचा लाईव्ह एक्सपिरियन्स शेअर करतोय. आणि इथले तुम्ही रस्ते बघाल ना भाई, या रस्त्यानी पूर्ण स्टार्ट टू एंड म्हणजे किती 10 ते 20 किलोमीटर ना. 20 किलोमीटर. एक टायमाला असा होता रस्ता ना पूर्ण चिखल होता. त्या चिखलात गाडी आणली. चढत नव्हती. भाईने स्टेबल करून पहिल्या गेअरवर गाडी कशी काढली त्याला माहिती. त्याचा भाई हॅट्स ऑफ भाई. गाडी चालवणार एकदम जबरदस्त. आता पण थोडा लोक आराम करणार होता आणि झोपायला आता थोडा लोक आराम करणार होता. त्यानंतर आपण रात्री परत निघायचा प्लॅन चालू आहे. पण बघू मोस्टली आता निघू. गाडी यांना देणं चालवला. मी चालवणार ना भाई गाडी. भाई आपण माहिती नाही फील साधारण फिरी एवढे चाले करते बाद में. ए भाई तू काय तू बोल. एवढं सगळं बोलले तू काय बोलत नाही. बोला ना मराठी बोल भाई. मग हम जा रहे हैं अब बहुत थक गए. सोने जा रहे हैं हम. इनको अब सोने बस खाना खाने के टाइम पे मुझे फक्त फौजी वाड्यामध्ये जाऊन बोलतो. आता जाऊन जरा मस्त जातो बटाबट फ्रेश वगैरे होतो.
तुम्ही आराम करून घ्या. नाईटला रायडिंग करायची, ड्रायव्हिंग चालवायची आहे. चला गुड नाईट, गुड नाईट, गुड नाईट. चलो थोड्या वेळ भेटूया फटाफट रेडी वगैरे होऊन. बाकी कोकणाचा इथं व्ह्यू भाई जबरदस्त आहे. म्हणजे इथून चारही साईडला ना हे बघा म्हणजे घराच्या खाली छत्रपती शिवाजी महाराजांची एक मस्त अप्रतिम प्रतिमा अशी म्हणजे सिंहासनावर बसलेली दाखवली आहे. हा बा आपल्या बहिणीची पर्स घेऊन चाललेला आहे बाबा, आत्याची पर्स आहे काय. आणि तर बाजूलाच भाई घराच्या समोर एवढं हिरवळ, नो नेटवर्क, नो सर्व्हिस, काहीच नाही. तर कॉल नाही, मॅसेज नाही, काय नाही, असं एकदम शांत आहे. म्हणजे असे वाडी टाईप. आणि त्या साईडला ना मागे घेऊन नारळाची झाडं वगैरे आहेत भाई जबरदस्त. अजून काय पाहिजे लाईफमध्ये, फक्त नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे तेवढाच फक्त. बाकी हरियाली, ऊन पाऊस कंटिन्यू चालूच आहे. आजचा प्रवास एकदम सुंदर झालेला आहे. आता आपण बघूयात पुढे आपल्याला काय कॉन्टेंट भेटतो का. फटाफट रेडी वगैरे होऊन ब्लॉग सुरू करूयात. चला भेटूया थोड्या वेळात. 2 hours later. अनिश भावानो, आता मस्त 1-1.5 तासाने आपण फ्रेश वगैरे होऊन रेडी वगैरे मस्त बसलेलं आहे. आउटफिट काय आपला व्हाईट शर्ट आहे आणि तीच नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट आहे, सॉरी नेव्ही ब्लू कलरची पॅन्ट आहे गरिबांची. मस्त रेडी वगैरे होऊन बसतो आता थोडा वेळ फंक्शन चालू. आणि मला कळत नाही जेव्हा आपल्याला कुठे बाहेर फंक्शन आहे काय असेल कुठलाही कार्यक्रम असेल तर हेअरस्टाईलची अशी पूर्ण वाट लागते पाहिजे. म्हणजे जसे आपल्याला हवे आहेत ना तसे होत नाहीत. आणि घरी असेल ना पाहिजे एकदम प्रॉपर सेट होतं ना एक केस. कुठं बाहेर जायचं कुठे काम असेल ना तेव्हाच पुन्हा केसांची वाट लागते. बाकी सगळं एकदम रेडी होऊन बसले प्रॉपर. आता किती वेळ लागतो बघूया. आता थोड्याच वेळात एंगेजमेंटसाठी प्रारंभ होणार आहे. एंगेजमेंट म्हणजे साखरपुड्याचा प्रारंभ थोड्याच वेळात होणार आहे. त्याच्यात आपण बसलेलं आहे. आवाज दिसतो तुम्हाला मागे, एकदम मागे तो होतो. बघूया किती वेळ लागतो आता. काय बोलशील. आणि साखरपुडा झालाय साखरपुडा, झालाय साखरपुडा. थांबा बघूया पुढे काय बघूया. तू काय सांगशील का, तू काय सांगशील. स्वतःच नाही जाऊ दे. ती कॅमेरा ब्लाइंड आहे. जाऊ दे कॅमेराला बघून घाबरते ती. कॅमेरा ब्लाइंड नाही बोलू शकत, कॅमेरा ब्लाइंड कॅन्सल. ती कॅमेराला लाजते, बाकी काय नाही. थोड्या वेळात भेटतो तुम्हाला. आता पुढची प्रोसिजर काय होणार तुम्हाला ब्लॉगच्या माध्यमातून तुमचा संकेत बाबा तुम्हाला सांगण्यात येईल. जुड़े रहिए एंड तक. मिलते हैं कुछ समय बाद. Later. लाईफमध्ये फर्स्ट टाईम आपल्याला कोकणाचा साखरपुडा अनुभवायला आणि काय होतं ते तिथली प्रथा आपल्याला अनुभवायला भेटली. तेव्हा तुला पुढे व्हिडिओमध्ये दाखवतो. मान्य करून घे. काय तेवढा चुकला असा तर भरून घे. आणि पुढे या आपला शुभ कार्य आज का साखरपुडा करतो त्यांचा आपला शुभ कार्य होईपर्यंत कोणाची काना किचपट न होता पुढे आपला त्यांचा दोन्ही व्यवस्थित करून दोन्ही पाहुण्या सगळ्यांचा व्यवस्थित वागो. पुढे त्यांचं रक्षण करण्यासाठी तयार हो. राखान रखून घेऊन घराच्याकडे मागे माझ्या मागे तो आज मुली तो मावळे होत बाबा जो मानपान काढलेलो तो मान्य करून घे. काय त्यात तळा चुकला असात तर भरून घे. आणि पुढे या जोडपे आपला व्यवस्थित नांदवून त्यांना भरघोस वृक्ष देऊन त्यांचा आपला हे विस्तार व्यवस्थित वाढवून पुढे त्यांचं रक्षण करण्याकडे तयार हो. राखण राखोळी धरून भराताकडे मारायचा माझ्या महाराजा तू आज त्यांचे गेलेले वाडवडील आजो पंजो बापूस त्यांचो कोण खापर पंजो चुलते काका जे काय सवासनी असती का आवाज निमे असती बाबा त्यांना आज एक गटार करून आज त्याच्या सायावरती उभे करून या त्यांच्या सायावरती उभे रोले कसे त्याच्या म्हटलेल्या शब्दात पुढे लागले कसे आणि त्याचा आपला कल्याण करण्याकडे तयार झाले कसे भावा अज्ञानपणे सांगतो सुज्ञानपणे सुधरून घे. तळा चुकला भरून घे आणि रक्षण करण्याकडे तयार हो महाराज. हरि ओम. आमचा झाला तुमच्या घरात. हॅलो गाईज, आम्ही जेवायला आलेलो आहे.
दिसतं सांग मला भेंडी. बोल बोल सर. आता आम्ही जेवायला बसलो साखरपुड्याला रेट तर आम्ही सगळे लाईनीमध्ये जेवायला बसलो. ही सगळे आमचे मित्र परिवार तर नमस्कार मित्रांनो, आज आपण खालून उतरलेलो आहे आणि जेवण साखरपुडा एकदम प्रॉपर वेमध्ये झालेला आहे. आता पुढे येण्याचं कारण असं आहे ना, तर आता शिल्ले पार्टी बच्चे कंपनी सगळे आहेत. तर व्हिडिओज फोटोज एवढं निसर्गरम्य वातावरण आहे कोकणात बघा. एवढं निसर्गरम्य वातावरण आहे बाई सगळीकडे. तर म्हटलं जवळपासच आहे, तर व्हिडिओज फोटोज वगैरे काढूयात म्हणून त्यासाठी आलो आहे. जेवण वगैरे सगळं एकदम पोटभर झालेलं आहे. बघूया आता, त्यानंतर तुम्हाला भेटतो. टायमिंग माहीत नाही निघायचा किती वाजता आहे आता. तिचं पण यूट्यूबवरती अकाउंट आहे का? इकडे दाखव, यूट्यूब अकाउंट दाखव. तिचं पण यूट्यूबचं अकाउंट आहे. हिला सबस्क्राईब, लाईक, शेअर, बेल आयकन सब्सक्राइब कीजिए इसको. इसका अकाउंट मेरे को नहीं मला हिचा अकाउंट मला माहीत नाही. असेल तर सांगेल. ये मेरा मामा है. सबस्क्राईब के सबस्क्राईब. ठीक आहे. व्हिडिओज फोटोज वगैरे काढून घेतो, काय असेल ते भेटतो तुम्हाला काहीच वेळानंतर. काहीच म्हणजे 15-20 मिनटं, अर्धा तास, 1 तास जेव्हा होईल तेव्हा. काय म्हणता? मला अन्ना मला ये बॉडी 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 वापस परत एकदा वापस बॅग डबल बायसेप. लाजोड पण दाखव काय करतेस. हिच्याकडनं एक नॉलेज आहे. ही अशी एक सायन्स कुठे स्टुडंट आहेस तू? काय बोलतात ते, वनस्पती असलेलं प्रेम आहे. वनस्पती प्रेमी. अशा झाडं झोपलं की तिला उठवून झोपवतं झाडामध्ये भेंडी परत ती. हा ना. जाऊ दे. कट कट कट. 1 hour later. चलो गाइस, लेट्स गो. पैकअप की तैयारी हो गई है भाई. अपना ओरिजिनल पोशाख में आ गए वापस. ट्रिप वाले पोशाख में आ गए. ट्रिप वाले पोशाख मध्ये आलेले मस्त पैकी. आता भाई आपला रेडी हो गया. ॲडव्हेंचर ट्रिप चालू करून रेडी हो. बॅग मस्त पैकी टाकून जायच्या आतमध्ये. आता टाकलेली आहे. सगळे बाई लोक पहिल्यापासून रेडी झालेले. हा ही बॅग कोणाची घेऊन चाललायस? बहिणीची आहे रे. बहिणीची आहे. म्हणलं सगळं लफडा लावलं काय घेऊन चेंज झाला. मागे सगळे उभे एकदम वन साईडमध्ये. माहोल चेंज हो गया अभी. आता काय करूयात, मस्त पैकी पुढे जाऊन मस्त आपले सीट पकडूया. पहिला आपले सीट पकडूयात. आणि यूट्यूब चैनल का नाम बताना भाई को. 2 मिनट बता दे जरा. ब्लॉग एंड करे फिर बाद में बता दे. ओके. तो भाई आजचा ब्लॉग आपला असा होता. पूर्ण कोकण ट्रिप, आपलं फॅमिली फंक्शन पूर्ण आपण अटेंड केलेलं आहे. बाकी भेटूया अशा एका नवीन आणि धमाकेदार ब्लॉगमध्ये जमला तर. आता फिर मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग में. तब तक के लिए बाय बाय. बूम. खत्म. बाय बाय. टाटा.